काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये दुर्दैवाने पुण्यातील कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झाला। सध्या आपण गणबोटे यांच्या घरी आहोत। त्यांच्या मुलाशी आपण चर्चा करणार आहोत। कुणाल गणबोटे आपल्यासोबत आहे। तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे। अख्खा देश हळहळतोय। हे सर्वांच्या संवेदना तुमच्या कुटुंबासमवेत आहेत। आत्ताच थोड्या वेळापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले, भेट दिलेत। काय आश्वासित केले आपल्याला? मुख्यमंत्री साहेबांना आम्ही जे घडलं ते सांगितलं, की जसं घडलं ते वृत्तांत सांगितलं आणि साहेब म्हणालेत की जे काही घडलं त्याची मी दखल घेतली आणि मी वरपर्यंत तुमचं सर्व काही असेल ते पोचवेन। तर राज्यातले अनेक राजकीय मंडळी आपल्या घरी येत आहेत, भेटत आहेत। प्रत्येकजण वेगवेगळं आश्वासन देतोय। काय बाकी आणखी काही जे नेते मंडळी आहेत त्यांनी तुम्हाला आश्वासित केलंय का? नाही, त्याबद्दल काही मी कमेंट करणार नाही, कारण की असं काही मी स्टेटमेंट नाही देणार। सगळे आपुलकीने येऊन भेटून गेलेत। सगळ्यांनी त्यांचं या कृत्याला जे आहे ते निषेध म्हणून ते येऊन भेटून गेलेत, आपुलकीच्या नात्याने, एक माणुसकीच्या नात्याने, आणि एवढंच मी सांगू शकेन। खरं तर अत्यंत कठीण आणि दुःखदाच्या परिस्थितीतून जात आहेत। जे सर्व राज्य हळहळतोय, देश हळहळतोय। परंतु या दहशतवादाच्या प्रती म्हणजे काय सरकारनं त्याचा बिमोड करायला पाहिजे किंवा असं काय सध्या तुमच्या विचार? सरकारने याचा काय बिमोड करायला पाहिजे ह्याच्यासाठी सरकारकडे म्हणजे आपण त्यांना काही सांगणं हे फार चुकीचं राहील, कारण की त्यांच्याकडे त्या यंत्रणा आहेत आणि तेवढी मंडळी हुशार आपल्या म्हणजे राज्यकारभारात मोदी साहेब असतील किंवा अजून बाकीचे जी मंडळी सुरक्षा यंत्रणेमध्ये असेल ती आहेत। ती जे निर्णय घेतील तो व्यवस्थितच घेतील, विचार करून घेतील आणि त्याला अख्ख्या भारताचा पाठिंबा असेल। तर पहलगाम इथं आमच्या सुरक्षा यंत्रणेची चूक झाली, म्हणजे तिथं जर आम्ही योग्य सुरक्षा पोहोचवली असतो तर हा प्रकार घडला नसता, असं राज्याच्या गृहमंत्र्यांनी पण कबूल केलं आहे। या सर्व गोष्टीकडे तुम्ही कसं बघताय? हो, तो एक भाग आहे की जर काश्मीर हे आत्ता जरी एवढं हमले होत नसले किंवा त्याच्यावरती काही एवढ्या कालावधीमध्ये काही हमला नसेल झाला, तरी तिकडे आतंकवाद्यांचं किंवा ते दहशतवाद्यांचं हे आहे भीती। आणि तो जो टुरिस्ट स्पॉट होता किंवा तो जो स्पॉट होता तिकडे पोहोचायला अर्धा तास किमान चढून अर्धा-पाऊण तासाच्या वर वेळ लागतो। तर तिकडे अशा परिस्थितीमध्ये 1 किंवा 2 सिक्युरिटी काही असले पाहिजे होते, पोलीसचे, CRPFचे, कुठलेही आर्मीचे, जेणेकरून जरी असं काही घडलं असतं तर त्याला काही उत्तर देता आलं असतं किंवा काही त्याचा प्रतिसाद देता आला असता। तर ही खंत आहे आम्हाला। केंद्र शासनाने काही निर्णय घेतल्यात, म्हणजे सिंधू करार रद्द केला आहे, बाकी आणखी काही कठोर निर्णय घेतल्यात, तर याचा निश्चितच फायदा देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात होईल असं वाटतंय? जे त्यांनी आता निर्णय घेतलेत ते काही विचारपूर्वकच घेतले असतील, तर त्यांनी घेतलेत म्हणजे त्याचा काही ना काही कुठे फायदा होईलच भारताला। तर हे होते कुणाल गणबोटे यांच्या खरं तर संवेदना ज्या आहेत, त्या भावना आहेत, त्या अत्यंत कठीण परिस्थितीमधून ते जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र सरकार याच्यावरती, दहशतवादावरती योग्य तो निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया कुणाल गणबोटे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVNine मराठी, पुणे।